आम्हाला काय गहू सांगता येणार नाही असं बोलून लेबरने आम्हाला गोलीगत धोका दिला। मग आम्ही गहू सांगायला मशीनवाल्याला पैशाचा खोका दिला आणि गहू सांगायला लागल्यानंतर मशीनने आम्हाला असा धोका दिला। मग त्यानंतर आम्ही काय पराक्रम केला ते तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये बघा। तर आजचा विषय असा झाला, घरच्यांना रागाच्या तडाख्यात मी थोडंसं वाढव बोललो। मग आमच्या आई साहेबांनी तुला फक्त मोबाईल पाहिजे हा ब्रह्मास्त्र सोडला। या युद्धामध्ये माझी हार झाली, त्यामुळे मी माझ्या घरच्यांच्या शरणी जाऊन आपल्या युद्धाला पांढरा झेंडा दाखवला आणि संध्याकाळचं मला जेवण भेटावं याचा विचार करून मी गपचूप घासाला पाणी द्यायला आलो। आल्याबरोबर पहिल्यांदा आपलं पाणी भरायचं हत्यार घेतलं आणि वांग्याच्या झाडामध्ये जाऊन बारा खाली वळवून दिलं। मी मस्त पैकी माझं शांताबाई गाणं ऐकत पाणी भरीत होतो, पण आपल्या वावरामध्ये गहू सोंगायचं मशीन आलंय तेवढं तिकडे जाऊन पाहू नये असा मला घरून आदेश आला। त्यामुळे मी आपली पारेगावची काळी मैना मस्त पैकी पाण्याखाली धुवून घेतली आणि डायरेक्ट आपल्या गावाच्या वावराकडे निघालो। मी यायच्या अगोदरच या पाहुण्यांनी गावावरती आक्रमण करून गहू पाडायचं काम चालू केलं, पण जेवढी लाज मला घरच्यांचे बोलणे ऐकून वाटत नव्हती तेवढी लाज त्या मशीनला मला बघून वाटली। त्यामुळे ते मशीनच बंद पडलं। मग त्या पाहुण्यांनी रागाच्या तडाख्यात डायरेक्ट मशीनच बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याबरोबर लगेच मशीनचं ऑपरेशन चालू केलं। त्यानंतर अखंड 1-1.5 तासाच्या परिश्रमानंतर आपलं मशीन नीट झालं। म्हणलं मशीन मला बघून लाजून बंद पडायच्या अगोदर आपण इथून निघून जावा। त्यामुळे मी डायरेक्ट आपल्या सुताळ्या घेतल्या आणि 120च्या स्पीडनं आपलं गहू बांधायला सुरुवात केली। त्यानंतर मग म्हणलं सोंगून वगैरे झालं का नाही पाहून यावा, त्यासाठी डायरेक्ट मशीन कडे आलो आणि इथे येऊन पाहतो तर काय सगळं गहू सोंगून झालता। मग त्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे 1-2 व्हिडिओ काढले आणि डायरेक्ट लेबरची जळवण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवली। आणि आता तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, तुम्हाला आता एक कमेंटचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेवढं मला कमेंट मध्ये सांगा।